तर आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलेला आहे की अंबादास दानवे हे विधान परिषदेवर जातील असं आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। खरं तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी इच्छा व्यक्त करण्यात आलेली होती। सुप्रिया सुळेंनी तशी विनंती त्यांना केलेली होती। ट्विटद्वारे त्यांनी वारंवार या सगळ्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडलेली होती। मात्र आता या ठिकाणी काँग्रेसला हा निर्णय मान्य आहे का हेही पाहावं लागणार आहे, कारण काँग्रेसकडून सुद्धा काही नेत्यांची नावं यासाठी चर्चेत होती। सतेज पाटील असतील, इतर काही नेते असतील, त्यांची सुद्धा नावं या ठिकाणी विधान परिषदेसाठी चर्चेत होती। त्यामुळे आता काँग्रेसची भूमिका नेमकी काय असते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषदेची उमेदवारी घेतली तर आमचा त्याला पाठिंबा असेल असं काँग्रेसनं म्हटलेलं होतं। तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर जावं, त्यांनीच त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी असं बोललं जात होतं। वारंवार उद्धव ठाकरेंना तसा आग्रह विनंती केली जात होती। मात्र उद्धव ठाकरेंनी आता हा निर्णय घेतल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत आणि अंबादास दानवे यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। अंबादास दानवे यांनी याआधी सुद्धा विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेते पद या ठिकाणी भूषवलेलं आहे आणि आता दुसऱ्यांदा विधान परिषदेवर त्यांना उमेदवारी या ठिकाणी ठाकरेंकडून देण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विशेषतः काँग्रेसची भूमिका काय असेल त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण काँग्रेसच्या नेत्यांकडून वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील किंवा मग हर्षवर्धन सपकाळ असतील, त्या सगळ्यांकडून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी वारंवार भूमिका मांडण्यात आलेली होती। आणि जर उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर गेले नाही तर आम्हाला याचा विचार करावा लागेल, पक्षश्रेष्ठींशी बोलून आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल असं काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होतं। त्यामुळे आता या सगळ्या निर्णयावर काँग्रेसच्या नेत्यांकडून काय भूमिका स्पष्ट होते, काँग्रेसचा नेमका निर्णय काय होतो की मग हा सकारात्मकरित्या निर्णय घेतला जातो या संदर्भात विचार केला जातो ते पाहणं अतिशय उत्सुकाचं ठरणार आहे। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना खरं तर यासाठी वारंवार आग्रह करण्यात आलेला होता, आग्रहास्तव विनंती करण्यात आलेली होती। सुप्रिया सुळे असतील, त्यानंतर रोहित पवार असतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते असतील, त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंना यासाठी विनंती करण्यात आलेली होती। मात्र आता उद्धव ठाकरेंच्या या शिवसेनेचा निर्णय झाल्याचं आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे हे विधान परिषदेवर आता जाणार आहेत। आदित्य ठाकरेंनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे विरोधक यांची तर इच्छा होतीच, मात्र सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी इच्छा असल्याचंही बोललं जात होतं। सत्ताधारी पक्षांकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं जेणेकरून ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करता येईल अशाही काही बातम्या समोर आलेल्या होत्या। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमक्या काय घडामोडी घडतायत त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांचं नाव निश्चित झालेलं आहे। महाविकास आघाडीकडून या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिलेली आहे। मात्र काँग्रेसला आता हा निर्णय मान्य आहे का हा मोठा प्रश्न आहे, कारण वारंवार आपण जर पाहिलं तर काँग्रेसची भूमिका या सगळ्या पार्श्वभूमीवर काहीशी वेगळी राहिलेली आहे। काँग्रेसनं या ठिकाणी जर उद्धव ठाकरे यामध्ये विधान परिषदेवर जाणार नसतील तर काँग्रेसला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, आपला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असं नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असताना आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। तर उद्धव ठाकरेंनाच विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी असा खरं तर महाविकास आघाडीचा आग्रह होता। विधान परिषदेसाठी ठाकरे उभे राहत नसल्यास जागा काँग्रेसला मिळावी अशी भूमिका वडेट्टीवारांनी घेतली होती। परिषदेची जागा दानवेंना जाहीर झाल्याचं आता काँग्रेसला मान्य आहे का या संदर्भात चर्चांना उधाण आलेलं आहे। या संदर्भात वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ असतील, नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील ते नेमकं काय बोलतात त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरं तर उद्धव ठाकरे यांनी वारंवार या ठिकाणी विधान परिषदेवर न जाण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याचं आपण पाहिलं होतं आणि आता अंबादास दानवे यांना खरं तर
उमेदवारी देण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून काय भूमिका स्पष्ट होते, काँग्रेसकडून आता या पार्श्वभूमीवर सकारात्मक निर्णय घेतला जातो की मग दुसरी काही वेगळी भूमिका घेतली जाते, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना आता वेग आलेला आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंचं नाव हे विधान परिषदेसाठी चर्चेत असताना दुसरीकडे ठाकरेंकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना, महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांना हा निर्णय मान्य आहे का ते पाहणं आता अतिशय औत्सुक्याचं असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे। कारण काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी वडेट्टीवार म्हणाले होते की जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नसतील तर काँग्रेसला ही जागा मिळावी अशी इच्छा काँग्रेसनं व्यक्त केलेली होती। त्यामुळे काँग्रेस आता वेगळी भूमिका काही घेणार का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर खरं तर मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलेलं होतं की विधान परिषदेवर उद्धव ठाकरेच जाणार। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेमधूनच एक वेगळा सूर पाहायला मिळतोय का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण मिलिंद नार्वेकरांचं जे ट्विट होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं। उद्धव ठाकरे हेच विधान परिषदेवर जाणार असं ट्विट मिलिंद नार्वेकरांनी केलं होतं। मात्र आता या ठिकाणी ठाकरेंकडून अंबादास दानवेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे का, की मग काँग्रेसची वेगळी भूमिका आहे, की मग ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच वेगळे मतप्रवाह आहेत का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आपण संजय राऊतांनी केलेली ही पोस्ट पाहतोय। संजय राऊतांनी या ठिकाणी अंबादास दानवेंचा फोटो ट्विट केलेला आहे। अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली असं ट्विट संजय राऊतांनी केल्याचं सध्या आपण पाहतोय। अंबादास दानवे हे विधान परिषदेवर जाणार आहेत आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं आपण पाहतोय। संजय राऊतांनी त्या संदर्भात हे ट्विट केलेलं आहे। अंबादास दानवे यांच्या नावाची उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत। एकूणच उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असताना दुसरीकडे आता अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या संदर्भात काय निर्णय होता किंवा त्यांची काय भूमिका आता या संदर्भात स्पष्ट होते, त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात, विशेष म्हणजे काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाते किंवा मग काँग्रेसला या संदर्भातला हा निर्णय मान्य आहे का की मग काँग्रेस वेगळी भूमिका घेतो, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं आता काँग्रेसच्या नेत्यांकडून मिळतील। दरम्यान सध्या तरी आपण विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेचा महाविकास आघाडीचा पाहतोय। संजय राऊतांनी